सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आज तारीख 3 डिसेंबर 2024 रोजी वेळ सकाळी 6 वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातून कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे मार्केट यांच्या नावाने होत होती गो तस्करी। धुळ्याजवळील बाळापूर गावाजवळ 4 बोलेरो पिकअप वाहने गोरक्षकांना पकडण्यात यश व 28 गोवंश जाती जनावरांच्या कत्तलीपासून वाचवण्यात यश आले आहे। या 4ही वाहनांवर धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व संगोपनासाठी गायींना खानदेश गोशाळा धुळे येथे पाठवण्यात आले आहे। सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे गाडी मालक व गाडी चालक हिंदू होते। आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य, प्रणित फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, धुळे, जुनवणे, नरभाड, वरखेडी वर कुंडाने टीम। सिटी इंडिया न्यूजसाठी बेटावत प्रतिनिधी भैया माडी पेंटर। जय श्रीराम, जय शिवराय, जय गोमाता। आज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी धुळ्यापासून पारोडा रोडला जे बाळापूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी 4 बोलेरो पिकअप वाहनं पकडलेली आहे। बाळापूर ग्रामस्थांच्या मदतीने धुळे तालुका पोलीस स्टेशनला देखील कळवलेलं आहे, 112ला देखील कळवलेलं आहे। 4 वाहनं आहेत, 4ही वाहनांमध्ये कमीत कमी 5 गायी अतिशय निर्दयपणे डांबलेले आहेत आणि हा सर्व प्रकार अनेक दिवसापासून मंगळवारचा जो बाजार असतो धुळ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काळ्याचं गोरं करायचा जो प्रकार चालू आहे, मी जाणीवपूर्वक काळ्याचं गोरं करण्याचा प्रकार हा शब्द वापरतोय कारण कृषी उत्पन्न बाजार समिती असं ठिकाणी त्या ठिकाणी चोरीचे गोवंश असतील, निकामी झालेले गोवंश असतील किंवा कोणत्याही प्रकारचे गोवंश जर त्या ठिकाणी कसाई किंवा कसायांसाठी काम करणारे जे लोक आहे ते जर घेऊन गेले तर त्या गोवंशांची नकली पावती बनवायची आणि ते रितसर कसायाच्या दारापर्यंत पोहोचवायचं। हे काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून लढा देखील देतोय। पोलीस प्रशासनाला देखील सर्व माहिती आहे, आझादनगर पोलीस स्टेशनला आम्ही वारंवार या गोष्टी कळवलेल्या आहे, परंतु तरीही हा प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीये। परंतु हा प्रकार आज असं म्हणू शकतो की थोडंफार याला तडा गेलेला आहे। आज या ठिकाणी आपण 4 वाहनं पकडलेली, 4ही वाहनांमध्ये कत्तलीचे गोवंश आहेत, गाडीमध्ये ड्रायव्हर, क्लीनर सगळे लोक सापडलेले आहेत आणि आता गाडीचा जो मूळ मालक आहे किंवा त्या गाडीमध्ये जे गोवंश डांबलेले आहेत त्याचा मूळ मालक आहे, मूळ मालक जो कोणी असेल त्याचा शोध देखील सुरू आहे। असा हा सगळा प्रकार आहे आणि या ठिकाणी अजून काही विषय असेल तर आम्ही कळवतो बाकी।